मूग भजीसाठी साहित्य घेतलेलं आहे. इथे 2 वाट्या मूग डाळ आहे, ती मी 1 तासभर भिजत टाकलेली आहे. आणि 5-6 मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत. 1 चमचा जिरे आहे, 1 चमचा मीठ आहे. मुगाची डाळ आपण छान बारीक वाटून घेऊया. बारीक म्हणजे अगदीच बारीक नाही, अशी रवाळ वाटून घेऊया. डाळ वाटून झाली आहे. आपण ती छान अशी हलवून तिला हलकी करून घेऊया. एक 4-5 मिनिटं चांगली हलवून घेऊया. आणि मग आपण मिरच्या आणि मीठ जिरे घालूया. असं हलवत राहिल्यानंतर ती आपोआप थोडीशी वर आल्यासारखी तुम्हाला वाटेल, म्हणजे आपली भजी एकदम हलके होतील. हे बघा. आता आपण इथे हे बाकी साहित्य घालूया आणि हलवून घेऊया. डाळ वाटताना पाणी आपल्याला अजिबात घ्यायचं नाही आहे. जर तुम्हाला असं वाटलं की हे पीठ सैल झालं किंवा तुम्हाला पाणी घ्यावं लागलं तर मग ह्या मिश्रणामध्ये आपण थोडंसं 1-2 चमचे तांदळाचं पीठ टाकू शकतो. असं करून आपण एक 5-10 मिनिटाला रेस्ट देऊया आणि पुन्हा असं हलवूनच भजी आपल्याला सोडायचे. तेल तापलेलं आहे. आपण असं या प्रकारे असं हलवून घ्यायचं आहे आणि असं एक एक करून भजी सोडायची आहे. छोट्या भजी सोडायच्या आहेत, कारण ह्या तेलात जाऊन बऱ्याच फुलतात. अशा प्रकारे छोटे सोडून घ्यायच्या चारी बाजूने. एका टायमाला कढईमध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या आपण सोडू शकतो. त्याला एखाद मिनिटभर छान खालून फ्राय होते, त्या स्वतःहूनच वरती येतील. मग आपण टर्न करूया. बघा, भजी वर आल्यासारखे वाटतात आपल्याला. खालून टर्न करून आपण पूर्ण टर्न करून घेऊया. दोन्ही बाजून छान शिजवून देऊया. एक बॅच व्हायला 3-4 मिनिटं लागतात. भजी झालेत, आपण काढून घेऊया. बघा, आपण खूप छोटे टाकले होते, आता ते किती मोठे झालेत बॉल. निथळून घेऊया आपण. तोपर्यंत बॅचमध्ये आपण दुसरे भजी सोडूया. सोडताना गॅस थोडा कमी करून घ्यायचा, म्हणजे आपल्या हातावरती वाफ येत नाही, चटका वगैरे लागायची भीती राहत नाही. आणि तेलाच्या अगदी जवळून भजी सोडायची. आता थोडासा गॅस वाढवूया आपण आणि पुन्हा भजी वर यायची वाट बघूया. भजी टर्न करून घेतली ही बॅच पण मी. तोपर्यंत चटणी करूया. चटणीसाठी मी इथे घेतली कोथिंबीर, 5-6 लसूण घेतलेले आहेत, मिरच्या घेतल्यात 6-7 कापून, आणि डाळवा आहेत. शेंगदाण्याचं कूट घेतलंय, अख्खे शेंगदाणे न घेता कूटच घेतलंय. तुम्ही शेंगदाणेही घेऊ शकतात. चिमूटभर साखर, अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आपण हे वाटून घेऊया. भजीही झालेत, चटणी झालेत. चला आपण सर्व करूया. आपली मूगभजी तयार आहे. अगदी झटपट होणारा नाश्ता आहे आणि सगळ्यांना आवडतो असाही आहे. खूप कमी तेलकट असतं आणि त्यातून हेल्दीही आहे. कशी वाटली रेसिपी नक्की करून बघा. आवडेल तुम्हाला. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग या खायला. बाय.